आपण आज बनवणार आहोत भरलेली कारली. तर चला माझ्या पद्धतीने बनवतो मी भरलेली कारली. पहिले तर कारल्याचे देठे वगैरे काढून घेतले. मध्ये अशा काप केलेत मध्ये एकदम सर्व कारल्यांना. त्यानंतर गॅस पेटवला. गॅसवरती कढई ठेवली. कढईमध्ये पाणी टाकले. पाण्यामध्ये मीठ टाकले आणि कारले थोडेसे शिजवून घेतले, जेणेकरून फ्राय व्हायला मदत होते. सगळे कारले पाण्यात व्यवस्थित टाकून घेतले. थोडा वेळ 1-2-3 मिनटं शिजू दिले. नंतर शेंगदाणे घेतले. शेंगदाणे बारीक दळून घेतले, बारीक म्हणजे मीडियम. त्यानंतर मिरची मसाला टाकला. त्यामध्ये मिरची खूप तिखट असल्यामुळे थोडीच टाकली. नमक टाकले. चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतले आणि आपले कारले काढलेले होते त्यामध्ये भरले. सगळा मसाला व्यवस्थित कारल्यांमध्ये भरून घेतला. कारल्यामध्ये बिया असलेल्या मला आवडतात म्हणून बिया तर मी काढल्याच नाही, खातो मी बिया. तर सगळे कारले चांगल्या प्रकारे भरून घेतले आणि त्यानंतर आता आपण कढई ठेवणार आहोत. कढईमध्ये तेल टाकलं. तेल टाकून त्यामध्ये जरा जिरे, लसूण वगैरे ह्या गोष्टी पण टाकू शकता तुम्ही, पण मी फक्त नॉर्मली करतोय. तेल गरम होऊ दिलं थोडंसं. लो फ्लेमवरती कारले आपले फ्राय करूया. फ्लेम कमीच ठेवायचा आहे, जास्त हाय नाही ठेवायचा. जे आपले शेंगदाण्याचा कूट वगैरे उरलेला होता तो पण परत पूर्ण यामध्ये टाकून घेतला आणि कमी गॅसवरती व्यवस्थित फ्राय केला. चांगल्या प्रकारे असं हलवून घेतले त्यामध्ये आणि थोडंसं शिजण्यासाठी पाणी टाकले. पाणी हे नंतर आटूनच जाणार आहे, तर थोडंसंच टाकलेलं होतं. तर आता आपण भाकरी बनवूया. भाकरी बनवण्यासाठी बाजरीचे भाकरी बनवतोय. पीठ वगैरे गाळून घेतले, व्यवस्थित बाजरीचं पीठ मळलं. आता आपण भाकरी थापवून घेऊया या बनवून घेऊया. मस्त. मला तर असं एकाच हाताने भाकरी बनवायला येते, दोघं हाताने बनवत नाही मी, किंवा येत पण नाही मला. एका हातानेच मस्त गोल गोल भाकरी बनवतो मी. भाकरी व्यवस्थित झाली. आता आपण तव्यावर टाकू. तव्यावर जरा जोरातच टाकल्या गेली. वरतून असं पाणी वगैरे लावून घेतलं भाकरीला. एक अर्ध्या मिनटामध्ये तिला लगेच पलटी मारायची असते भाकरीला. आणि ह्या भाकरीला असं मी आपली वरच्या वरतीच पलटी करतो, हात वगैरे काही लावत नाही, कारण मला माहिती आहे भाकरी व्यवस्थितच होणार आहे. त्यामुळे आपली भाकरी अजून मोडली पण नाही माझ्याकडून भाकरी वगैरे. एक साईडला लो फ्लेम गॅसवर मी भाजी पण होत होती. भाकरी झाली रेडी. मी जेवण केलं रेडी ताट आणि मस्त